संचालक मंडळ, आदरणीय नीताताई, आदरणीय वंदुताई आणि अमोल सर आणि बंधूंनो, खर तर हा विषय बाळासाहेब जगातला नंबर 1 चा प्राथम्याचा आणि अत्यंत महत्वाचा विषय आहे. या विषयाच्या संदर्भात आपण जी शिक्षण परिषद आयोजित केली त्याला असे विखुरलेल्या स्थितीत बसलेले आमचे सगळे श्रोते किती गंभीर आहे याच्याविषयी मी अजूनही साशंक आहे. म्हणून माझी इच्छा होती की आपण समोरासमोर बसून इंटरॅक्शन करावं, हृदयाचा संवाद सुरू करावा, ये हृदयची ते हृदय हा प्रवास करावा. आणि उशीरच झाला असेल तर घरी जायला हरकत नाही अशा प्रकारची स्थिती, अत्यंत दुर्लक्षित, अत्यंत उपेक्षित, अत्यंत रिजेक्टेड, अत्यंत ओमिटेड हा विषय आहे. या संदर्भात आमचा एकही राज्यकर्ता खूप गंभीर नाही. म्हणून मी सभागृहात असताना एक विनंती केली होती विवेक भाऊ की जर जगातल्या सगळ्याच लोकांनी या विषयाचं गांभीर्य आणि महत्त्व जर जाणून घेऊन स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असेल, याच्यामध्ये संत आहे, महंत आहे, प्रज्ञावंत आहे, प्रतिभावंत आहे, शास्त्रज्ञ आहे, शिक्षणशास्त्रज्ञ आहे, समाजात शेवटचा घटक आहे, सगळ्यांनी मान्य केलं की हा जगन्मान्य विषय आहे. म्हणून माझी अपेक्षा ही होती की आमच्या नीताताई, वंदुताई आणि आमच्या अमोल सरांनी 2-2 मिनिटे बोलायला पाहिजे. तुम्ही एक्झिक्यूट तुम्ही करता, कार्यान्वयन तुम्हाला करायचं, तुमच्या अडचणी काय आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. राजकारणात बिलकुल भीती बाळगायची नाही, शासनकर्त्यांची बिलकुल भीती बाळगता कामा नये. तुम्ही तुकारामाचे लोक आहात. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, जुमानले नाही बहुमता. हा विषय न संपणारा विषय. म्हणून एपीजे अब्दुल कलाम म्हणाले अमोल सर की एज्युकेशन इज द एंडलेस जर्नी, एज्युकेशन इज द एंडलेस जर्नी थ्रू नॉलेज अँड इमॅजिनेशन. या विषयाची सुरुवात होताना आमचे अनेक शिक्षक बांधव घरच्या अत्यंत मताच्या कामासाठी निघालेले आहेत. काहींना अजून जायचं असेल जायला हरकत नाही. 5 लोक राहिले तरी मला बोलायला अडचण जाणार नाही, कारण ही एज्युकेशन हा एक प्रकारचं मिशन आहे. शिक्षण हा एक मुक्त मानसयोग आहे. शिक्षण ही एक जीवन देवतेची आराधना आहे. शिक्षण हा मुक्त मानसयोग आहे. शिक्षण ही संस्काराची श्रीमंती आहे. आणि म्हणून या शाळेतून जो मुलगा बाहेर पडतो तो माणूस म्हणून तरी बाहेर पडला पाहिजे ही अपेक्षा आहे. आमचे महात्मा गांधी म्हणायचे, ट्रू एज्युकेशन ड्रॉज आउट, ट्रू एज्युकेशन ड्रॉज आउट व्हॉट इज द बेस्ट इन द स्टुडंट. विद्यार्थ्यांच्या मध्ये जे जे उत्तम उदात्त आहे त्याचं उन्नयन करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण, हे महात्मा गांधीचं म्हणणं होतं. त्यानंतर स्वामी विवेकानंद देखील म्हणाले की इट इज मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्मिंग, नेशन बिल्डिंग एज्युकेशन दॅट वी वॉन्ट. चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व, राष्ट्रीयत्व या तिन्ही गुणांचं संवर्धन करणारी जी प्रक्रिया असेल ती शिक्षण. म्हणून देशमुख सर, तुम्ही आम्हाला, माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या 15 लोक असतील तर चालेल, तर त्यामध्ये शिक्षक असणं गरजेचं आहे आणि 2-4 राज्यकर्ते या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी सभागृहामध्ये आवाहन केलं होतं की हे जर शिक्षण इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे नव्हे, समग्र मानवी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचं पहिलं प्रवेशद्वार जर शिक्षणच असेल तर नंबर 1 प्रायोरिटी शुड बी गिव्हन टू द एज्युकेशन. आणि एवढं जर महत्वाचं असेल तर या राज्याचा मुख्यमंत्री, या राज्याचा उपमुख्यमंत्री एखाद्या तरी वर्षी असा वेळेपणा का नाही करत? यस, मी डिपार्टमेंट घेईन ते एज्युकेशन डिपार्टमेंटच घेईन असं का म्हणत नाही? आम्हाला इरिगेशन पाहिजे, आम्हाला महसूल पाहिजे, आम्हाला अर्बन पाहिजे, आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग पाहिजे, शिक्षण खातं का नाही घेत? आणि म्हणून याच्यामध्ये माझी विनंती आपल्याला ही आहे की ज्ञानदेव आहे, नामदेव आहे, तुकाराम आहे, गोरा कुंभार आहे, बंकामार आहे, सावतामळी आहे, माझा संत कबीर आहे, या सगळ्याच लोकांनी मान्य केलेलं की शिक्षण ही सर्वांगीण विकासाची गंगोत्री आहे. तुम्ही जे म्हटलं ना, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केलेले. एवढं महत्वाचं हे खातं असताना सुद्धा दांभिकता, दैवाधीनता, धर्मभोळेपणा वाढवण्यासाठी
नाशिकला 20,000 करोड रुपये देण्यापेक्षा एकही पैसा न देता शिक्षणाला तुम्ही पैसे का देत नाही? या देशातल्या प्रत्येक कमिशननी मान्य केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आयोग बसला माझ्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, तेव्हा प्रत्येक कमिशनरच्या म्हणजे तुमच्या मुठल्या आयोगापासून तर आतापर्यंत सगळ्याच कमिशनरनी मान्य केलेलं आहे की या देशाच्या खर्चाच्या जीडीपीच्या म्हणजे देशात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर व्हायला पाहिजे. एकाही कमिशनने आतापर्यंत शिक्षणावर 6% खर्च केलेला नाही. 3-3.5% वर आपण गेलो नाही. म्हणजे 1300 विद्यापीठ आहे. त्या 1300 विद्यापीठांच्या मध्ये 500 विद्यापीठांच्या मध्ये गजवक्कलवर या ठिकाणी आहे. 500 विद्यापीठांच्या मध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाही. त्याच्यानंतर संख्या जेव्हा वाढवली तेव्हा मोठ्या मुश्किलनं 300 मध्ये एकही विद्यापीठ नाही. 500 मध्ये मोठ्या मुश्किलनं 6 विद्यापीठ आपलेली आहे. 15 लाख शाळा आहे. 15 लाख शाळांपैकी 4 लाख शाळा अशा आहे की ज्या ठिकाणी 50 मुलांच्या खाली संख्या आहे. सगळ्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. माननीय बिहार आपले उत्तर प्रदेशचे कोण मुख्यमंत्री माननीय कोणते नाथ योगी आदित्यनाथ साहेबांनी पैशाची कमतरता आहे, पैशाची फार उणीव आहे आणि म्हणून 5,000 शाळा तिथल्या बंद केलेल्या आहेत. पण त्याच वेळेस मात्र अनेक लोक जिथे आंघोळीला गेले, आयुष्यभर प्रचंड मोठं पाप केलं आणि तिथे आंघोळ करून शुचिरभूत होऊन इकडे आले, त्याच्यावर किती खर्च केला? 20,000 करोडच्या वर मात्र तिकडे खर्च केला. अशा प्रकारे देव दैव प्रारब्ध प्राक्तन जन्म पुनर्जन्म पाप पुण्य वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ध्यानस्थ बसणं तपश्चर्या करणं मुलं होत नसणं भिडे गुरुजे शाळेत शेतात जाऊन आंबा खाऊन पोरं बाळ करणं हे अशा प्रकारचा अविवेकी मूर्खपणा अशा प्रकारचा अविवेकी निर्बुद्धपणा थांबवायचा असेल तर शिक्षणाला प्रथम प्राधान्य देण्याशिवाय बिलकुल पर्याय नाही. देशमुख सर, हे खातं मी अकारण घेतलेलं नव्हतं. माझ्यासारखा मॅड माणूस सुद्धा विलासराव देशमुखांना भेटला हे त्यांचं भाग्य आणि म्हणून त्यांनी मला हे चटकन खातं देऊन टाकलं. जेव्हा जेव्हा मी माझ्या शाळेच्या संदर्भात नवीन काहीही केलेलं नाही. माझा एकच हेतू होता की माझ्या शाळेमध्ये माझे गुरुजी राईट टाइम किमान बिफोर टाइम आले पाहिजे, माझी भूमिका होती. त्याच्यानंतर माझ्या मुलाला गणित असेल, मराठी असेल, भूगोल असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, या विषयांच्या संदर्भात मुलाला समजेपर्यंत शिकवलं पाहिजे, माझा भूमिका होती. आणि एखाद्या विषयाच्या विषयीची माझ्या मुलाच्या मनात जर भीती निर्माण झाली बंधुताई ताई, तर मुलगा शाळेतून घरी गेल्याशिवाय राहत नाही. जो फोबिया आहे, जी भीती जी आहे ना, ज्या विषयाची भीती माझ्या विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होते तेव्हा तो विद्यार्थी मात्र चाटा मारल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मी काय केलं गेलो माझ्या महाराष्ट्रामध्ये असा एक मॅड शिक्षण मंत्री निघाला की त्यांनी स्वतःच्या खात्यामध्ये काय चाललेलं आहे, किती गुणवत्ता विकसित झालेली आहे, किती मुलं अबसेंट राहतात, किती शिक्षक अबसेंट राहतात हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर 3 दिवस चर्चा लावली. वसंत पुरके बाळासाहेब 3 दिवस चर्चा लावली आणि सगळ्यांनी सहभाग दर्शवला. मी नम्रपणे जाहीरपणे अत्यंत खरं सांगतो, या महाराष्ट्रातला एकही शिक्षक आमदार शिक्षणाच्या गुणवत्तेवर बोललेला नाही. बीटी देशमुख सर सुद्धा बोललेले नाहीत. माझी अपेक्षा ही होती की शिक्षण मंत्र्याचं कुठे चुकतं ते दाखवून द्यावं, चुकत असेल तर एक पाऊल मागे घ्यायला तयार आहोत. लेखन वाचन हमी कार्यक्रम जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये सुरू केला विवेक भाऊ, तेव्हा या उपक्रमाला कोणी विरोध केला? जगातल्या कुठल्याही माणसाने विरोध केला नाही. फक्त कोणी विरोध केला? माझ्या शिक्षक बांधवांनी विरोध केला. जेव्हा इंग्रजी सक्तीची नवी इंग्रजी पहिलीपासून सुरू करायची म्हणून विरोध कोणी केला? माझ्या शिक्षक बांधवांनी केला. माझी इच्छा ही होती की 4थीची 7वीची सक्तीची परीक्षा सुरू करायची. तर याच्या विरोधामध्ये कोर्टात कोण गेलं होतं? तेव्हा ते कोण गेलं होतं? माझे गुरुजी गेले होते. एवढंच नव्हे तर मी म्हटलं एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू करू, विरोधात कोण गेलं होतं? कोण गेलो? शिक्षक गेले होते. मी म्हणत तिकडे 1 जूनला शाळा सुरू होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये. म्हटलं एकाच दिवशी शाळा जर सुरू केल्या तर ज्या बालभारतीचे पुस्तकं 100% पश्चिम महाराष्ट्राला एकाच दिवशी 100% पुस्तकं 100% मुलांना मिळतात. मी विचार हा केला की विदर्भामध्ये पचत 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 वर्ष संपेपर्यंत काय मिळतात? बालभारतीचे पुस्तक मिळतात. जेव्हा मी पहिल्या एका दिवशी शाळा सुरू केली तेव्हा अनेक माझ्या विदर्भातल्या अनेक लोकांनी, माझ्या राज्यकर्त्यांनी विरोध केला. माननीय गडकरी साहेबांचा आधार घेतला. माझ्या देशातले माझ्या जिल्ह्यातले चांगले मोठे पत्रकार
ज्या पत्रकारांचे प्राणप्रतिष्ठा करणारे ते सुद्धा गडकरींकडे गेले की या शिक्षण मंत्र्याला अक्कल नाही. एकाच दिवशी राजस्थानमध्ये मे मध्ये शाळा सुरू राहतात. जातो काय ताई? तिकडे मात्र ऊन नाही. म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे, माझे स्वामी समर्थ एकनाथ महाराज म्हणाले की ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नामो. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश. वारे सर काय बोलले या ठिकाणी? वारे सर काय बोलले? हे सगळं काही होऊ शकतं. आणि म्हणून माझे श्री शेषाद्री आहे, हे एक अवतार सिद्दीकी म्हणून आहे, त्यांची पुस्तक वाचत तुम्ही. सुंदर सुंदर लेखा. टू बी ए टीचर, शिक्षक होण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि म्हणून श्री शेषाद्री म्हणाले की ज्या ज्या शिक्षकांना स्वतःला शिक्षकी हा व्यवसाय स्वीकारायचा असेल तर त्यांनी पहिल्यांदा आयुष्याची कमिटमेंट केली पाहिजे. ते एमओयू करणार आहे. कारण एमओयू म्हणजे काय? एमओयू म्हणजे काय? सामंजस्य करार आहे. हा कोणता करार आहे? हा सामंजस्य करार कोणासोबत होत आहे? दादा भुसेंचा, वारे सरांच्या. हा सामंजस्य करार करून चालणार नाही. याच्यामध्ये उद्याच्या उद्याच आंदोलन झाल्याशिवाय राहणार. मला भीती आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्यांना, म्हणून महात्मा फुल्यांनी शिक्षणाचं सार्वत्रिकरण करताना काय भूमिका घेतली होती? जे ब्राह्मण आहे, जे देशपांडे आहे, जे कुलकर्णी हे नाही शिकवणार, पण शिक्षणाचं सार्वत्रिकरण जर झालं तर त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी कोण राहतील, शिक्षक कोण राहतील? ते तेली आहे, माळी आहे, कुणबी आहे, कोष्टी आहे, गोंडा आहे, परदान आहे, पारधी आहे, वारली आहे, कातकरी आहे. हे सगळे बहुजन समाजाचे लोक राहतील की सफराराजे बळी आहे न्यायव्यवस्थेचे. आणि हे सगळे लोक शिक्षक होतील आणि आपल्या बंधुभावाच्या भूमिकेतून स्वतःच्या भावांना मनापासून ते शिकवतील. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी शिक्षणाचं काय केलं? सार्वत्रिकरण केलं. आणि त्याच दिवसापासून मात्र आम्ही बहुतेक शिक्षकांनी, सगळे शिक्षक नाही, काही लोक डिवोशनने काम करणारे आहे, म्हणजे कमिटमेंटने काम करणारे आहे. आम्ही सगळ्या शिक्षक बांधवांनी आता खेड्यात राहायला सुरुवात नाही केली. कुठे राहायला सुरुवात केली? आपण सगळे कुठे उभे आहोत आई? आता एक ना एक शिक्षक कोणत्या ठिकाणी थांबतो? अमोल सर कुठे थांबतात? बोला ना. सगळे लोक आम्ही शहरामध्ये थांबतो. आणि शहरातून खेड्यामध्ये आम्ही अपडाऊन सुरू केलेला आहे. काय सुरू केलेलं आपण? शिक्षक आहे, कर्मचारी आहे, लेबॉरेटरी म्हणजे गुरुजी आहे, मेडिकल ऑफिसर आहे, ॲग्रिकल्चर, हे सगळे वेल एस्टॅब्लिश लोक आहे ना, हे फक्त शहरातून खेड्यामध्ये जाणं येणं करतात. जाण्या येण्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण? काय म्हणतो? आम्ही अपडाऊन सुरू केलेला आहे. शहरात राहणारा माणूस अप झाला, खेड्यामध्ये राहणारा विद्यार्थी काय झालेला आहे? तो डाऊन झालेला आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे लोटांगण घालून माझी विनंती आहे, आता मला मतं पाहिजे नाही, मी मतांसाठी घाबरत नाही. जेव्हा मी शिक्षण मंत्री होतो तेव्हा पहिली तिरडी कोणी काढली? पहिली प्रेते आता कुठे निघाली? माझ्या जिल्ह्यामध्ये निघाली. एका बाईने इतकं सुंदर पत्र पाठवलं मला, विवेक भाऊ. जेव्हा मी लेखन वाचन हमी कार्यक्रम सुरू केला तेव्हा पहिलं पत्र इतकं सुंदर पत्र होतं, ती बायकोलाही दाखवलं. मी म्हटलं, पाय तुझी तिची भाषा सारखीच आहे म्हटलं. तिचं पत्र असं होतं, माननीय सन्माननीय तीर्थरूप लिहितो ना, तिचं पत्र तसं नव्हतं. अरे पुरक्या. पहिलं पत्र सुंदर, म्हटलं पाय बायकोला दाखवलं. दुसरं वाक्य होतं, अरे पुरक्या तू मेला पाहिजे. तिसरं वाक्य होतं, तू असा तसा नाही मेला पाहिजे. जसा डॉक्टर जिचकार गाडी खाली चेंदून मेला तसा तो मेला पाहिजे. मी तुकारामाचा माणूस आहे. एवढंच नव्हतं, लाख संकट झेलून घेईन अशी पहाडी छाती, ह्या विचाराचा मी होतो. मी बिलकुल डगमगलो नाही. म्हटलं यार समथिंग इज गुड. जेव्हा माझे शिक्षक लोक असंतुष्ट होतात तेव्हा निश्चित माझ्याकडून काहीतरी चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. मी डगमगलो नाही. विभाताई झालं काय की त्याच्यामुळे परिणाम असा झाला की जो माझा महाराष्ट्र शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये 20 वर्ष 17व्या नंबरवर होता, हाच महाराष्ट्र माझ्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये नंबर किती राहिला होतो? आपण नंबर 3 वर आपण आलो होतो. दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्र आपण 3 नंबरवर आलो होतो. माझी विनंती आपल्याला ही आहे की शिक्षणाने जर सर्वांगीण विकास होत असेल तर तुम्ही आम्ही, वारे गुरुजी म्हणाले की ओनली द टीचर कॅन डू इट. जेव्हा जेव्हा मी समोरासमोर जातो त्या शिक्षकांची प्रचंड मला आदर वाटतो. आणि मी सांगतो, आय एम व्हेरी प्लीज, आय एम व्हेरी हॅपी टू मीट माय टीचर्स बिकॉज इट इज यू, ओनली यू कॅन मेक अवर ड्रीम्स अ रियालिटी. आमचं सुंदर सुंदर स्वप्न जे आहे ना, हे वास्तवात आणण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी, सगळ्यात मोठी कार्यक्षमता कोणामध्ये आहे? फक्त कोणामध्ये आहे? हे फक्त शिक्षकांच्या मध्ये आहे. आणि म्हणून आपल्यासाठी कोणती कविता आहे? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. एकदा एक ग्रामसेवकने शिक्षकांमध्ये खूप झगडा सुरू होता. बहीण म्हणे ग्रामसेवक झालं असतं बरं झालं असतं, म्हणे माझा लवकर पगार मिळाला, मला प्रमोशन मिळालं असतं.
उद्यापासून मला मी शिक्षक व्यवसाय सोडून देतो, मी ग्रामसेवक होतो. म्हटलं राजा गुरुजी असं तुम्ही नका करू. अहो तुम्ही गुरुजी आहे म्हणून ते हे तुम्हाला तुमच्यासाठी कविता आहे, नाही तर उद्या कविता लिहिन ना. म्हणजे गुरुर ब्रह्म म्हणण्यापेक्षा तलाठीर ब्रह्म तलाठीर विष्णू, हे अशा प्रकारचं नाही. तुमची आमची सामाजिक जबाबदारी इतरांपेक्षा प्रचंड मोठी आहे. देशमुख सर, मला शोकांतिका ही वाटते, असे अनेक कॉलेज म्हणजे संपूर्ण समाजाच्या विषयीची समाजाच्या मनामध्ये प्रचंड तळमळ निर्माण झाल्याशिवाय शिक्षण ही लोक चळवळ बनणार नाही. लोक चळवळ बनली पाहिजे. मुलगा येत नाही, मुलासाठी मास्तर फिरत बसतो, इकडे जातो तिकडे जातो, मुलांना आणतो. कारण ठराविक पटसंख्या असेल तरच शिक्षक टिकतो. 4 मुलं कमी झाले की वर्ग बंद पडल्याशिवाय राहत नाही. 100 झाल्यानंतर दुसऱ्या तालुक्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारे एक प्रकारचं दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे. माझी विनंती आपल्याला ही आहे की संपूर्ण समाजाला सोबत घेऊन, जर माझ्या शिक्षकांनी काय सांगितलं, त्यांनी मॅडम एक घोडं होतं आणि 4-5 घोडी सुद्धा खूप चांगले होते. 4-5 घोडी इतके चांगले तब्येतीने होते, पण त्यांच्या किमती कमी होत्या. एक हडकोळ घोडं होतं, त्या घोड्याची किंमत मात्र 17 लाख रुपये होती. आणि जे तब्येतीने चांगले घोडे, एखादी किंमत 10 लाख रुपये, एखादी 5 लाख, एखादी 6 लाख रुपये. या सगळ्या लोकांनी ते घोडं घेतलं. हे जे हडकोळ घोडं आहे त्याची 17 लाख रुपये किंमत. मी म्हटलं अशोकराव चव्हाण, तुमच्याजवळ पैसे खूप आहे, हे घोडं घ्यावं म्हटलं. तर म्हणे कशासाठी, हे घोडं चांगलं आहे. जेव्हा ते घोडं घेतलं आणि जेव्हा त्या घोड्याची रेस सुरू केली तर ते घोडं उठेच नाही. तर ते घोडे विकणारा म्हणे, त्या घोडे विकणारा विकलं का म्हणे, तुम्ही 17 लाख रुपये घेतले म्हणे माझ्या घोड्याचे आणि घोडं काहीच करत नाही म्हणे. साहेब म्हणे, हे घोडं काही करू शकते म्हणे, हे हिमालयावर जाऊन धावू शकते म्हणे, त्याची तब्येत जरी असेल तर हिमालयात जाऊ शकते, सह्याद्रीवर तर केव्हाच जाऊ शकते म्हणे. मग करत काय, अडचण काय म्हणे. साहेब हे घोडं काहीही करू शकते म्हणे, फक्त यानं मनावर घेतलं पाहिजे. मित्र, माझ्या संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये असा एक घटक आहे की जो द्रष्टा आहे, जो संवेदनशील आहे. म्हणून एज्युकेशन इज द एंडलेस जर्नी थ्रू नॉलेज अँड इमॅजिनेशन. प्रज्ञेच्या आणि प्रतिभेच्या प्रदेशातून चालणारा पण कधी न संपणारा प्रवास आहे ना, तो फक्त शिक्षण आहे. आणि या शिक्षणाने सर्वांगीण विकास जर होत असेल, त्याच्यावर पैशाची अडचण नाही मॅडम. 40 ते 50 हजार करोड रुपये माझ्या शिक्षणावर खर्च होतात. आणि आज मात्र एमओए होत असताना, देशमुख सर, माझी विनंती आपल्याला या दादा भुसेंना, दादा भुसेंचे अनेक 7 ते 8 शिक्षक जेव्हा घरी बसले होते ना, तेव्हा वसंत पुरगे त्यांना पुन्हा नोकरीमध्ये घ्यायला सांगितलं. 1718 जे नजूरचे प्रकल्प आहे ना देवेंद्र फडणवीसचे, ते सुद्धा रेग्युलर करण्याची ताकद ही आम्ही त्यांना स्वतः दाखवली. माझी विनंती आपल्याला ही आहे, या शिक्षणावर हे केवळ 1 न 1.5 तास चर्चा करून चालणार नाही. मी तर पहिल्यांदा आनंद व्यक्त करतो, बाळासाहेब तुम्ही डान्स करा, तुम्ही भांगडा करा, काही करा, लावणी सादर करा, त्याच्याही पेक्षा मी तुम्हाला अभिवादन यासाठी करतो की तुम्ही काय केलेलं आहे, विदर्भस्तरीय ही शिक्षण परिषद तुम्ही आयोजित केली. यांच्यासाठी फक्त टाळ्या वाजवा. असा मॅडपणा कोणीही करत नाही. हे शहाणपण नाही, हे कोणतंपण आहे, हे वेडेपण आहे. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला ही आहे की या शिक्षणासंदर्भात ज्ञानदेव म्हणाले, शिक्षणाने काहीही करता येतं. रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्या गेलेले नाही, त्यातून लाक्षणिक अर्थ घ्यायचा आपल्याला. म्हणजे अभिधा, लक्षण आणि व्यंजना, परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी, ह्या अशा प्रकारे सांकेतिक शब्द आहे ना, ते तुम्हाला घ्यायचे आहे. पण ज्ञानेश्वर म्हणाले की बोली अरूपाचे रूप दाविनं, बोली अरूपाचे रूप दाविनं, अतिंद्रिय परिभोगविनं इंद्रियांकरवी. जे अरूप आहे, जे अगम्य आहे, जे न समजणार आहे, जे अनाकलनीय आहे, जे मिस्टेरियस आहे, ते सुद्धा मी शब्दांमधून व्यक्त करून बोलीच्या आणि शब्दांच्या सहाय्याने तुम्हाला मी माणसांना जागा करू शकतो. ही ताकद माझ्या शब्दांची आहे. म्हणून शब्दांनीच पेटतात घरेदारे, देश आणि माणसे सुद्धा. शब्दच विझवतात आगही शब्दांनीच पेटलेल्या माणसांची. शब्दच नसते तर डोळ्यातून पडल्या नसते आगीच्या ठिणग्या, वाहिले नसते अश्रूंचे महापूर आले नसते, जवळ कोणी गेले नसते दूर, शब्दच नसते तर. हे मीच कशाला, माझा तुकाराम सुद्धा म्हणाला ताई की अम्मा घरी धना शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्र यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. माझ्या देशामध्ये जे हजारो मंदिर वाढवणं सुरू आहे ना, मंदिर आहे, मस्जिद आहे, चर्चेत जे वाढवणं सुरू आहे ना, हा पुन्हा सांगतो, हा शहाणपणा नाही. त्याला मला मूर्खपणा म्हणता येत नाही. पण हा प्रारब्धवाद जो आहे ना, अजूनही माझ्या म्हणजे तुम्हाला मला कधी कधी आश्चर्य वाटतं, एखादा कोणतरी शिवपुराण सादर करणारा माणूस त्याच्या कीर्तनाला, प्रवचनाला किती लोक राहतात, किती 3-3, 4-4 लाख महिला माझ्या त्या कीर्तनाला राहतात. 2-2, 2.5, 3-3 तास तिथे बसतात. तुमच्या श्रद्धेला, भावनेला मला तडा द्यायचा नाही. पण तिथे जे सांगितलं जातं ना, 1 लोटा जल, पलीकडलं काय, सब समस्या का,
हल आता अभ्यास करायचा नाही, बेलाच्या झाडाची पानं तोडा, सहदामध्ये बुडवा, तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. हा मूर्खपणा, हा नालायकपणा, हा बिंडोकपणा वसंत पुरके ह्या जिंदगीत नाही करू शकत. नाही तर मास्तरनी 7 आणि 5 कधी 14 म्हटलंय का आतापर्यंत? म्हणावं लागेल का? बिलकुल नाही. सत्य असत्याची मन केले ग्वाही, जुमान आले नाही हे बहुमता. म्हणजे कबीर म्हणाला ना, माझा कबीर देखील म्हणाला की लोभ सरस व गुण नाही, लोभ सरस व गुण नाही, तप नाही सत्य समान. अरे मनशुद्धी सम तीर्थ नाही, विद्या समधनवान. वसंत पुरके फिरू शकतो त्याचं कारण हे आहे की तुकाराम माझ्यासोबत आहे. वसंत पुरके फिरू शकतो कारण ज्ञानदेव माझ्यासोबत आहे. वसंत पुरके फिरू शकतो कारण माझी सावित्रीबाई आहे. कारण सावित्रीबाईने मला इंग्रजी मराठीपेक्षा कोणती भाषा शिकायला सांगितली? इंग्रजी शिकून जाती भेद मोडा. कोणती भाषा? इंग्रजी शिकून जाती भेद मोडा, भटजी बरोडा आकुनिया. काल माझ्या राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले साहित्य संमेलनामध्ये? फक्त महाराष्ट्रामध्येच मराठी सक्ती आहे, मराठीची सक्ती करायची गरज नाही. तुले मले काले काऊन इच्छी बहीण हे आम्हाला बोलावंच लागणार आहे. वाटी बाई वाटी बेसनाची वाटी मेल्यानं माग तंबाखूसाठी आम्हाला बोलावंच लागणार आहे. माझी विनंती आपल्याला हे आहे की बोली अरूपाचं जर रूप दाखवण्याची ताकद जर असेल तर माझ्या मुख्यमंत्र्यांनी 64,000 शिक्षकांची पहिल्यांदा शिक्षकांची पदं भरली पाहिजे की नाही? माझ्या आश्रमशाळेमध्ये 9वी आणि 11वीची अजूनही पुस्तकं दिलेली नाही आहे, अजूनही शिक्षकांचे पदं भरलेले नाही आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची कोणती शाळा सांगा ना? माननीय मुख्यमंत्र्यांची सुंदर शाळा, स्वच्छ शाळा. अरे अशा प्रकारचा ढोंग धतुरा बंद करा. माझी आग्रहाची विनंती आहे की माझा या संपूर्ण या प्लेसमध्ये कोण आहे? टीचर इज अ वीक लिंक इन अवर एज्युकेशनल चेन. कारण टीचर इज द अल्टिमेट आर्बिटर ऑफ एज्युकेशनल रिफॉर्म पॉलिसी ऑफ प्रोग्राम. वी कॅन प्लेस सम आयडियाज, वी कॅन पुट सम पॉलिसी बिफोर द टीचर. आणि हे सगळ्या प्रकारे आम्ही शिक्षकांसमोर ठेवू शकतो. पण मेन अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इम्प्लिमेंटिंग द आयडियाज इज लाईज द टीचर्स. आणि माझ्या शिक्षकांना सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून संपूर्ण माझ्या धर्मग्रंथांनी मान्य केलेलं आहे की टीचर इज एज्युकेशन इज अ समथिंग विच मेक्स अ मॅन फ्री फ्रॉम फिअर, कॉन्फ्लिक्ट अँड पॉवर्टी. दारिद्र्याचं पहिलं उत्तर शिक्षण आहे, भीतीचं पहिलं उत्तर हे शिक्षण आहे, आणि त्याहीपेक्षा गरिबीचं पहिलं उत्तर हेच आहे. म्हणून एज्युकेशन इज द ओरिजिन ऑफ द डेव्हलपमेंट. एज्युकेशन इज समथिंग विच मेक्स अ मॅन फ्री फ्रॉम फिअर. म्हणून एखाद्या विद्यार्थी माझा दाबून बोलू शकतो केव्हा? जर त्याच्या सगळ्या प्रकारच्या संकल्पना स्पष्ट असेल तो खऱ्या अर्थाने उभा राहतो. माझ्या या संपूर्ण या विज्ञान प्रदर्शनीमध्ये जेव्हा गेलो ना, माझी प्रत्येक विद्यार्थी दाबून बोलत होती, कॉन्फिडेंटली बोलत होती. मला अभिमान वाटला, मला गर्व वाटला, क्या बात आहे. तेव्हा अशा प्रकारे बोलणाऱ्यांचे शब्द न दाबायचे असेल, तुम्हाला बोलणाऱ्यांच्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य द्यायचं असेल तर शिक्षणाला नंबरिंगचं प्राथम्य दिल्याशिवाय बिलकुल पर्याय नाही. पण ज्ञानाचे बोलणे बोलावे हे ज्ञानदेव म्हणाले. एवढंच नव्हते, साधक तूच माऊली पिके सारस्वत तुझा पावली. देशमुख सर, हे सारस्वत म्हणजे काय? ज्ञानेश्वर याटेकर म्हणाले की हे सारस्वताचे गोड तुम्हीचे लाविलेचे झाड तरी अवधानामृते वाढ शिंपोने की जो. ही शाळा नव्हे, हे सारस्वतच झाड आहे. आणि सारस्वत म्हणजे काय? गायन आहे, वादन आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, कुस्ती आहे, व्हॉलीबॉल आहे, लांब उडी आहे, उंच उडी आहे, बास्केटबॉल आहे, बेसबॉल आहे, सॉफ्टबॉल आहे, पोलो वॉल्ट आहे, हाय जंप आहे, ट्रिपल जंप आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या कलागुणांचं निदान किंवा ओरिजिन जे आहे ना, हे फक्त शाळा आहे. माझ्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची ही फक्त शाळा नाही. व्हॉट इज द स्कूल? स्कूल इज अ प्लेस व्हेअर नॉलेज इज वेल्थ. एक लहानशी 4थीची पोरगी मला शाळेची व्याख्यान सांगते पश्चिम महाराष्ट्रातली. स्कूल इज अ प्लेस व्हेअर नॉलेज इज वेल्थ. School is a place where future is built. School is a place where the friends are made. School is a place where the teachers are our parents. And school is our whole life. अशा प्रकारे शाळेमध्ये माझा विद्यार्थी बोलका जर बनत नसेल, त्याला जर आजही माझ्या देशामध्ये 27% लोक हिंदी लेक्चर आहे. हे 27% जर बघितले तर 28 कोटी 7 लाख लोक माझे लावशाही करशाही सहित लावशाही म्हणणारी इतके बिंडोक लोक कोणी जन्माला घातलेले ह्या भारतीय समाज व्यवस्थेने घातलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला माझ्या आग्रहाची विनंती ही आहे की हे एका दिवसानं संपणार नाही. माझ्या सगळ्या अधिकारी बांधवांना विनंती आहे, तुम्ही लाख काय करा, बिलकुल कागदपत्र पाहू नका, पण किमान एक दिवस तुम्ही 2-2, 3-3 शाळांना भेटी दिल्या पाहिजे. अमोल सर, गरजेचं आहे की नाही आहे? जेव्हा मी शाळा दिसली तेव्हा शाळेत घुसून जायचो. शिकवतात कसे, वागतात कसे, बोलतात कसे, मला उत्तर देतात कसे. कारण शाळेचे 4 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. नंबर 1 आहे ब्युटिफुल एज्युकेशनल ॲटमॉस्फिअर. अत्यंत रमणीय प्रशस्त बिल्डिंग आहे, छानपैकी सुंदर वातावरण आहे, हवेशीर खिडक्या आहे, छानपैकी व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे, कबड्डीचं ग्राउंड आहे. हे सगळ्या प्रकारचं
ब्युटिफुल एज्युकेशनल ॲटमॉस्फिअर नंबर 1 पिलर ऑफ द एज्युकेशन इन्स्टिट्यूट. नंबर 2 आहे व्हेरी इफेक्टिव्ह टीचिंग ऑफ द टीचर. तन्मय होऊन, तद्रूप होऊन, एकरूप होऊन, समर्थ पाहून नव्हे, व्हेनेवर वी टीच द स्टुडंट दे शुड बी गिवन अन इंटॉक्सिकेटिंग एक्सपिरियन्स ऑफ द टीचिंग. अरे मुलाला नशा चढली पाहिजे. मुलगा बाहेर बघतोच कसा, तो नाही त्याचा बाप वर्गात बसला पाहिजे. इतकं सुंदर टीचिंग जर माझी गुरुजींचं असेल तर माझा विद्यार्थी माझ्या गुरुजींना देव मानल्याशिवाय राहत नाही. त्याच्यानंतर प्रवीण देशमुख किती चांगलं बोलत असेल, पण सुपरविजन झाल्याशिवाय, वरांड्यातून माझे हेडमास्टर फिरल्याशिवाय देशमुख सर सुद्धा सिरियसली, सिन्सिअरली, रेग्युलरली शिकू शकत नाही. म्हणून काय तिसरी गोष्ट आहे, सुंदर इन्स्पेक्शन झालं पाहिजे. बाळासाहेब तुम्ही सुद्धा एखाद्या दिवशी काय केलं पाहिजे, वरांड्यात फक्त फिरा, परिणाम होतो की नाही. वावरात सुद्धा तुम्ही हजर जरी असले ना तर बैल सुद्धा बरोबर चरतो. अरे वावरात जर माणूस जर कोणी नसेल ना तर निश्चित बैल सुद्धा झोपल्याशिवाय राहत नाही. मी शिक्षकांना बैल नाही म्हणू शकत, पण प्रश्न असा आहे की वरांड्यातून जर कोणी फिरत नसेल तर फक्त सही करून लवकरात लवकर या आणि म्हणजे उशिरात उशिरा लवकरात लवकर घरी जा. मला हे नको आहे. माझा गुरुजी कोण पाहिजे, मला माझे गुरुजी घरातून शाळा पाहणारा गुरुजी पाहिजे. मला टाळ्या वाजवता का नाही तुम्ही? फालतूच्या पोगणार सोडायला लागला. गुरुजी वारे गुरुजी कुठे बसून आहे, कुठे बसून आहे, गाडीमध्ये बसून आहे. त्याला नशा चढलेली आहे आणि 24 तास तो माणूस शाळा पाहत आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला अर्ध्या रात्री झोप नाही लागली पाहिजे. ताई ध्वजवंदन कसं होणार आहे, ध्वज कसा फडकणार आहे, मुलं कशी हजर राहणार आहे. आणि म्हणून मला शाळेतून घर पाहणारा माणूस नाही पाहिजे. काय पाहिजे, मला घरातून शाळा पाहणारा 24 तास ज्याला नशा आलेली आहे अशा प्रकारचा मला शिक्षक असेल. म्हणून आता तुकाराम म्हणून अर्भकाचे साठी पण ते हाती धरलेली पाठी. असा जंप मार, उजवीकडून पाय मार, तिसरीकडून दुसरा पाय मार, बिलकुल नको बे. असा आडवा बार धर, मार जंप. मला डेमॉन्स्ट्रेशन मेथड पाहिजे या ठिकाणी. तेव्हा अशा प्रकारे शिक्षणावर बोलण्यासाठी खूप आहे. मी तुम्हाला 2-3 तास सोडणार नाही. पण प्रश्न असा आहे, तुम्हाला म्हणाल या नालायकाला कोणी बोलावलंच नाही एवढ्यामध्ये, हे आलं ना आपला भरवत बसला. बिलकुल नाही. माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मला माझ्या विलासराव देशमुखांनी, त्यांच्या सगळ्या लोकांनी मूर्खात माझी गणना केली होती. मी जेव्हा नैदानिक चाचण्या सुरू केल्या ना 100% माझ्या ग्रामीण भागामध्ये सुंदर सुरू झाल्या होत्या, बिलकुल अडचण नव्हती. पण त्याच वेळेस मी हाही विचार केला, मला शहरात सुद्धा अशा प्रकारच्या नैदानिक चाचण्या सुरू केल्या तर स्लम एरिया आहे, SC एरिया, ST एरिया, OBC एरिया आहे, आमच्या मुस्लिमांचा एरिया, तिथे सुद्धा या शाळा सुरू केल्या पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन लागलं देशमुख सर, तर तेव्हा ते कामत आहे ना, मुंबईचे कामत होते, मरण पावले ते. आता हे सगळे लोक विलासराव देशमुखांच्या केबिनमध्ये गेले. तेव्हा मार्गारेट अल्वा मॅडम या सगळ्या लोकांनी मला बोलावलं आणि मला इतक्या शिवाय दिली, इतक्या शिवाय, हो तुम्हाला शिक्षण मंत्री सुनता नाही, वो बहुत बोगस आहे, हमारे इलेक्शन गिर जाएंगे. मला सांगितलं तुमचा संपूर्ण प्रकार बंद करा म्हणे. म्हटलं सर शहरातले बंद करावं, पण माझा SC ST घोडाम नैताम तुमराम पोयाम सोयाम मरकाम मरावी कसा तरी शाळेत यायला लागला, त्याला शिकू द्या. बिलकुल बंद करा म्हणे. मित्र, लग्न म्हणणं सोपं आहे की कठीण आहे? हा लगनमोड्या कार्यक्रम जो महाराष्ट्रात सुरू आहे आणि महाराष्ट्र असं तसा नाही आहे. ह्या सगळ्या लोकांच्या, संतांच्या, प्रज्ञावंतांच्या, प्रतिभावंतांच्या सगळ्या मेहरबानीमुळे माझे APJ अब्दुल कलाम आहे, माझे अब्राहम लिंकन आहे, आमचा बराक ओबामा आहे. ह्या सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की एज्युकेशन इज द बेस्ट वेपन विच कॅन बी यूज टू चेंज द होल वर्ल्ड. अख्खं जग बदलायचं असेल तर निश्चित शिक्षणाला प्राथम्य दिल्याशिवाय पर्याय नाही. देशमुखचा एक फिलॉसॉफर असं सांगतो माझ्या एक पुस्तकामध्ये, पाथवेज टू ग्रेटनेस या पुस्तकामध्ये, तो सांगतो की माझे 25,000 तास जे आहे ना फक्त 7वीपर्यंतचे, तुमचा मुलगा पहिल्या वर्गापासून माझ्या शाळेमध्ये ठेवा, तो 25,000 तास माझ्या शाळेत शिकल्याच्या नंतर त्याला सैतानाकडे न्या, हैवानाकडे न्या की देवाकडे न्या, त्याच्यामध्ये 1% या जगातला कुठलाही घटक बदल करू शकणार नाही. इतकी ताकद जी आहे ना, ही फक्त कॉन्क्रीट नॉलेज ज्याला म्हणतो ना, ही ताकद फक्त माझ्या शिक्षणामध्ये आहे. आणि या शिक्षणाला बिलकुल कमी लेखू नका. तुम्ही शिक्षणाला समोर या. एक प्रवीण देशमुख सारखा माणूस संपूर्ण लोकांच्या डोळ्यातला कचरा दूर करायचा प्रयत्न करतो. एक प्रवीण देशमुख सारखा माणूस आमच्या राज्यकर्त्यांनी कसं वागावं हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. एक प्रवीण देशमुख सारखा तुमचा हिरा तुमच्या गळ्यातला ताईत सांगतो की यस, काँग्रेसमध्ये काय, काँग्रेसची विचारधारा, व्हॉट इज द डेमोक्रेसी. आणि या सगळ्या प्रकारच्या विचारधारेच्या प्रवाहामध्ये आम्हाला गतिमान करण्याचं काम एक प्रवीण देशमुख जर करत असेल तर हजारो प्रवीण देशमुख तुमच्या शाळेतून जन्माला आले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो. घरी जाताना तुम्हाला एकच विनंती आहे, तुमच्या देवाधर्माशी मला बिलकुल काही म्हणायचं नाही. माझघरातल्या समयीच्या मंद प्रकाशामध्ये तुम्ही छानपैकी अगरबत्ती लावून एखादी देवाला नवस करा, व्रत करा, काही हरकत नाही. पण हे मात्र पब्लिकली लोकांसमोर नेऊ नका. माझी विनंती आपल्याला ही आहे की सगळ्यात जास्त देवांची संख्या कोणत्या देशात आहे? आपल्या देशात किती देव आहे? विवादही काळते किती देव आहे? हा,
33 कोटी कोणाच्या बापाने मोजले? पण कोणीतरी आता 143 कोटी झालेले आहे. म्हणून देवा धर्माच्या संदर्भात काहीही माझं म्हणणं नाही, परंतु माय ड्रीम इज टू लिव्ह इन प्रॉस्परस इंडिया. मला सुंदर संपन्न जीवन जगावं असं वाटतं. माय ड्रीम इज टू लिव्ह इन सेक्युअर इंडिया. माय ड्रीम इज टू लिव्ह इन सेफ इंडिया. माय ड्रीम इज टू लिव्ह इन हेल्दी इंडिया. अँड माय ड्रीम इज टू लिव्ह इन दिस लाईक इंटेलेक्च्युअल इंडिया. मला गुणवंत प्रतिभावंतांच्या सहवासामध्ये वावरं असं वाटतं. तेव्हा अशा प्रकारे सुंदर आशावादी जीवन हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि ज्यांना शिक्षक म्हणून जगायचं असेल, ज्यांना खरंच मास्तर म्हणून जर राहायचं असेल ना, तर त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 1, दोज हू वॉन्ट टू बी गुड टीचर दे शुड मेक द प्रॅक्टिस अँड इम्बाइब द व्हॅल्यूज अँड क्वालिटीज ऑफ गुड बिहेवियर. काय गुड बिहेवियर आहे? नंबर 1 आहे कमिटमेंट टू टास्क. माझ्या कर्तव्याप्रती मला बांधिलकी असतं. कमिटमेंट टू टास्क, डेडिकेशन, सिन्सिअरिटी, रेग्युलॅरिटी, टॉलरन्स, कन्सिडरिंग स्टुडंट्स आयडियाज, कन्सिडरिंग स्टुडंट्स फिलिंग, ऑप्टिमिझम, पॅट्रिऑटिझम, त्यानंतर चिअरफुलनेस, ट्रुथफुलनेस, रिस्पेक्टफुलनेस, ह्या सगळ्या प्रकारचे गुणधर्म तुम्ही जर जोपासले तर निश्चित माझा मुलगा भारताचा राष्ट्रपती झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त नाहीच काय झाला तर शिक्षण मंत्री निश्चित होईल. कारण शिक्षण मंत्री होण्यासाठी कुठल्याही प्रकारची गुणवत्ता पाहिजे नाही. असं मात्र होता का म्हणे मी शिक्षण मंत्री होतो म्हणून एकही सेक्रेटरी माझ्यासोबत खाजवून घेऊ शकला नाही. माझे जयराज फाटक होते, पण विभाताई कधीही मी सचिवाची वाट पाहत बसलो नाही. 1:30 वाजता उठलो की मी 25 प्रश्न लिहून काढतो. आणि मग माझ्या मुलांची एनरोलमेंट कशी आहे, शिक्षकांचा अबसेंटी 17 ते 18% शिक्षक माझे अबसेंट राहतात. आज माझे जवळजवळ 4 ते 4.5 लाख मुलं, कोटी मुलं माझ्या शाळेच्या बाहेर आहे. तर अशा प्रकारे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध जर घेतो म्हटलं तर लाखो मुलं, तुम्हाला एका दिवसामध्ये मी 7.5 लाख मुलं शोधले होते. आज मॅडम तुम्ही दोघेजणी यवतमाळात राहता, तुम्ही फक्त स्टेट बँक चौकाच्या पलीकडे जाऊन पहा काय स्थिती आहे. पारध्याचे लहान मुलं भीक मागत जगत आहे. हे तुमच्या पटावर नाही आहे. ज्या केंद्रप्रमुखाने त्या मुलांना पटावर घेतलं नसेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे मुलं भटकताना दिसतात, जे भीक मागताना दिसतात चौकामध्ये, त्यांना त्यांचे फोटो घेतले पाहिजे आणि जो काही कर्मचारी त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई केली पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे कडक कारवाई करायची असेल, जर पेशंट जगवायचाच असेल तर सडलेला भाग शल्य विशारद डॉक्टरांनी जसा हळूच तोडून काढून त्याला वाचवावं. गर्भाशयाचा कॅन्सर झाला असेल तर गर्भाशय सुद्धा काढून आपल्याला फेकावा लागतो, कारण पेशंटला जगवायचं आहे. आणि म्हणून सत्यासत्याशी मन केले ग्वाही, जुमानले नाही बहुमता, ही कठोर भूमिका तुम्हाला मला घ्यावं लागेल. ती घेण्याची परंपरा सुरू झाली असं मला वाटतं. मी इतके सुंदर स्टॅच्यू आहे बाळासाहेब म्हणून, बाळासाहेब आपण पंजाबराव भोरे साहेबांचा सुंदर पुतळा त्या ठिकाणी उभा केला. हा पुतळा फक्त खूप देखणा आहे म्हणून नव्हे, त्या देखण्या पुतळ्यामध्ये सुंदर विचार आहे की खेड्यातला, ग्रामीण भागातला मुलगा जे उपेक्षित आहे, जे दुर्लक्षित आहे, जे नागवलेला आहे, जे फसवलेला आहे, जे रिजेक्टेड आहे, जे ओमिटेड आहे, त्याही घरातला मुलगा एखादा कलेक्टर बनला पाहिजे. माझी फळे विकणारी माझी खडचे नावाची बाई झाडगावची, तिचा सुद्धा मुलगा कमिशनर बनू शकतो. एक राजेंद्र भरूड नावाचा एक मुलगा माझ्या किनवटचा, ज्याची माय त्याला मारून टाकणार होती, नवऱ्यानं सोडून दिला. आणि म्हणून तिच्या आजीच्या लक्षात आलं की आपली पोरगी आपल्या नाताला मारू शकते, म्हणून त्या आजीने त्याला वाचवला आणि तो मात्र IAS ऑफिसर झाला. तेव्हा अशा प्रकारे सुंदर स्वप्न तुमच्या वराशी बाळगणं तुमचं काम आहे. शेवटचं एक वाक्य सांगतो, संपवतो. APJ अब्दुल कलामच म्हणाल, कारण ते सगळे शिक्षकांना सांगतो. शिक्षकांसाठी सुंदरचं एक वाक्य आहे, ऑल द टीचर्स शुड इन्स्पायर द स्टुडंट्स. All the teachers should inspire the students to dream for themselves. Unless they have dreams, they will not be motivated to attain them. माझ्या शिक्षक बांधवांनी माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुंदर स्वप्न पेरले पाहिजे. केवळ स्वप्न पेरून चालणार नाही, ते हे सुंदर स्वप्न साकार करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास बाळगून सुंदर इंटिग्रिटीने काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. माझी माणसं मोठी झाली पाहिजे. आणि माझ्या देशातल्या महिलांवरती, युवकांवरती जे अत्याचार आणि अन्याय होतात ते थांबवायचे असेल, लोकशाही जगवण्याशिवाय पर्याय नाही. लोकशाही जगवायचीच जर असेल तर 100% सुंदर आणि सर्वांग सुंदर शिक्षण देऊन माझ्या संपूर्ण समाजाला प्रबोधित करावं, जागरूक करावं. चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, त्याज्य काय, ग्राह्य काय, हे जाणून घेण्याची तात्विक क्षमता माझ्या संपूर्ण सर्व माणसांच्या मध्ये निर्माण करण्याची ताकद ही माझ्या शिक्षकांच्या मार्फत माझ्या समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, हे अशी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी आपण माझं म्हणणं ऐकून घेतलं. तुमची काय हिशात आहे म्हणजे शिव्या द्यायची, पण शिव्या देत असतील काही लोक, त्याही मी आशीर्वाद समजतो. आणि देशमुख सर, तुम्ही कोणी भेटत असो नसो, पण मी तुमच्या खुट्याला बांधलेला पाहुणा आहे. तुम्ही काही चिंता नको. ज्या वेळेस कोणी येणार नाही ना, मी अर्ध्या तासाच्या अंतर फक्त मला सांगत जा. मी रात्री 2 वाजता बोलावलं तरी आल्याशिवाय राहणार नाही. पण शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही, एवढं फक्त लक्षात ठेवावं. आणि माझ्या शिक्षकांनी उद्यापासून तरी किमान अर्धा तास तरी जास्त द्यावा. कारण राहिलेली पात आपण काय करतो,
निंदाची पात आहे का नाही, अगोदर जातो आणि निंदाची पात पूर्ण करतो. अप्रगत मुलांवरती थोडंसं विशेष लक्ष द्या. बरं झालं तुम्ही वाचले, नाही तर तुमचं पेमेंट सुद्धा थांबलं असतं. मी शिक्षण मंत्री असल्याच्यामुळे मी एक म्याडपणा केला की प्रत्येक विषयाला मी काय ठेवले, प्रत्येक विषयाला 20-20 मार्क ठेवले. त्यातला एक शिक्षक इतका हुशार सापडला, त्याने 20 पैकी 21 मार्क दिले एका ठिकाणी. हेडमास्तर हैराण झाला, अरे हे त्याचं पर्सेंटेज वर कसं चाललं. हेडमास्तर बैदार झालं काय ते एका शिक्षकाने सांगितलं, सर म्हणे याला 20 पैकी म्हणजे मी 25 दिले म्हणे याला मार्क्स. तो सापडला. बद्दल प्रांजळपणा. अशी शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी पितुरी आणि बेईमानी होऊ नये अशी अपेक्षा बाळगतो. माझे लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर.